गायरान आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, अरे गायरान आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, अरे गायरान आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, विजय असो, साहित्यरत्नाचा भाऊ साठ्यांचा विजय असो, लोकराजा दादाजी शाहू महाराजांचा विजय असो. अरे जोर से बोलो, जय भीम, अरे जोर से बोलो, जय भीम, बोल मेरी भाई ना, जय भीम, अरे बोल मेरे भाई, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. जय भीम. अरे या जातीवादी सरकारचं करायचं का? परंतु काही जातीवादी आमच्याच गावातल्या काही जातीवादी लोकांनी त्यांच्या स्वतःच्या जमिनी वाचवण्यासाठी त्यांनी चुकीचे काहीतरी न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे केलं आणि ग्रामपंचायतला त्यांनी प्रेशराईज करून काही मुद्दे मांडले आणि अशा ह्या जातीवादी लोकांनी त्यांच्या थोड्याशा 2-4 लोकांनी त्यांच्या स्वतःच्या जमिनी वाचण्यासाठी हा वळणबाह्य जाणारा रस्ता त्यांनी गेवराईतून जावा अशी मागणी केली, परंतु ती चुकीची आहे आणि वळणबाह्य रस्ता हा होणं गरजेचं आहे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. 2022च्या नुसारच हा बाह्य वळण रस्ता व्हावा अशी त्या ठिकाणी या कृती समितीच्या माध्यमातून आणि गेवराई ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आणि समस्त गावकऱ्या माध्यमातून ही आम्ही विनंती करत आहोत. आपलं नाव सांगा. माझं नाव संजय एकनाथ केदारे आहे. मी गेवराई ग्रुपान निवास अतिक्रमण कृती समिती अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी हे आंदोलन आणि हे निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी सर्व आम्ही जमलेलो आहोत. हे आमचं चॅनलच्या माध्यमातून असतं. वैयक्तिक एक मिनिट मावशी थोडंसं लेडीजला पण येऊ द्या इकडे थोडं लेडीज एक मिनिट. ओके सर, जय भीम. आज गेवराई ब्रुकबॉन्ड पैठण रोडवरील जे निवासी आहेत त्यांनी आणि पैठण रोडवरील इतर जे सरकारी जमिनीवरती ज्यांचे घर आहेत ते सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत. विषय असा आहे की या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमधून महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. त्याच्यानंतर जे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आहेत त्यांनी एक आदेश काढला की सरकारी जागेवरती सगळे अतिक्रमण हटवण्यात येतील आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. परंतु त्यांनी जे पत्रक काढलं त्या पत्रकामध्ये त्यांनी संदर्भ दिला होता सर्वोच्च न्यायालयाच्या 2011च्या पंजाबच्या केसमधील त्या आदेशाचा. त्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भूमिहीन आणि मजूर या लोकांचे अतिक्रमण कायम करायला काही हरकत नाही. मग तुम्ही अगोदर त्याचा स्टडी, त्याचा अभ्यास करण्यापूर्वी तुम्ही हे केलं की तुम्ही अतिक्रमण का हटवले आणि आता तुम्ही काही लोक उद्ध्वस्त करून टाकले, त्यांचे लेकरं बाळ रस्त्यावर मांडले आणि आता तुम्ही आदेश काढताय की 2011 पूर्वीचे अतिक्रमण तुम्ही कायम करा. हा कुठला तुमचा आदेश आहे आणि हा कुठला निर्णय आहे? तर याचा पूर्ण स्टडी करून तुम्ही लोक उद्ध्वस्त करायला पाहिजे होते. विषय गेवराई गावाचा आहे. गेवराई गावामध्ये सर्व अनुसूचित जातीचे लोक आहेत आणि हे लोक सगळे 1960 पासून याच्या 2-3 पिढ्या तिथे गेलेले आहेत. मग हे सगळं असताना यांना तुम्ही कायम करून यांचा तुम्ही बंदोबस्त करणं तुमचं गरजेचं आहे. ते न करता तिथले जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने यांना कायम मालकी दिलेली नाही. त्याच पद्धतीने आता थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे 2022चा जो राजपत्राचा जो आदेश आहे की बाह्य वळण घेऊन हे घरं तोडू नका, तर हे घरं वाचवून यांना निवास देऊन आपण हे वळण बाह्य वळण घेऊ या पद्धतीने सगळं जर ठरलेलं असेल तरी पण कुणाच्या राजकारणामध्ये, कारण या रस्त्यावरती अनुसूचित जातीचे, ओबीसीचे, भटक्या विमुक्तांचे, बंजारा समाजाचे, साधनहीन लोकांचे घर आहेत. या लोकांना जर सरकार उद्ध्वस्त करत असेल आणि यांना जर विकास करायचा असेल तर यांचा अगोदर या सगळ्या लोकांची व्यवस्था करा. दलित, मुस्लिम, ओबीसी, भटके यांची व्यवस्था करा, त्याच्यानंतर रस्ता करा, ही आमची मागणी.